2026 मध्ये AI व्यावसायिक असण्याचा अर्थ काय आहे? तो पूर्णपणे बदलला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता फक्त मॉडेल बनून चालणार नाही. तर आजच्या या विश्लेषणात आपण हेच पाहणार आहोत की हा नवीन AI चालित जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी नक्की कोणती कौशल्य आणि कोणता दृष्टिकोन आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. बघा, 2023 मध्ये AI व्यावसायिक म्हणजे कोण? तर एखादा इंजिनियर सारखा जो फक्त गाडीचं इंजिन कसं उत्तम होईल यावर लक्ष केंद्रित करतो. पण 2026 मध्ये चित्र पूर्णपणे बदललंय. आताचा व्यावसायिक एका आर्किटेक्ट सारखा आहे जो संपूर्ण गाडी डिझाईन करतो. एक अशी स्मार्ट गाडी जी स्वतः विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते. आणि हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे. AI मधल्या या प्रभुत्वाच्या शिखरावर पोचण्यासाठी आपण 6 टप्प्यांचा एक प्रवास करणार आहोत. यातला प्रत्येक टप्पा आपल्याला या नवीन जगात यशस्वी होण्यासाठी जे काही ज्ञान आणि कौशल्य लागेल ते देणार आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की या नव्या युगात आपण यशस्वी कसं व्हायचं. चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. 2026चं नवीन AI जग. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जुने नियम अजिबात लागू होत नाहीत, पण संधी मात्र पूर्वीपेक्षा खूप मोठ्या आहेत. पाहूया नक्की काय बदललं आहे. 2026चं AI जग हे 3 मोठ्या बदलांनी आकार घेत आहे. पहिला आहे MLOps डिवाइड. म्हणजे काय तर मशीन लर्निंग ऑपरेशन्समध्ये असलेली एक दरी, जिथे कंपन्या प्रयोगशाळेत छान मॉडेल बनवतात पण प्रत्यक्षात ते वापरूच शकत नाहीत. दुसरा बदल म्हणजे लहान पण अतिशय शक्तिशाली स्मॉल लँग्वेज मॉडेल्स म्हणजेच SLMचा उदय. आणि तिसरा जो सगळ्यात रोमांचक आहे तो म्हणजे एजेंटिक वर्कफ्लोज, जिथे AI असिस्टंट्स स्वतःहून क्लिष्ट कामं करू शकतात. आता हा आकडा बघा, 62% तब्बल इतक्या कंपन्या AI सोबत प्रयोग करत आहेत. पण गंमत म्हणजे यातल्या बहुतेक कंपन्या ह्या प्रयोगांना यशस्वी उत्पादनांमध्ये बदलू शकत नाहीत. यालाच MLOps डिवाइड म्हणतात. आणि खरं सांगायचं तर हीच आपल्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. हे अंतर जे भरून काढतील त्या कुशल अभियंत्यांची आज प्रचंड मागणी आहे. तर मग हे एजेंटिक AI म्हणजे नक्की काय? कल्पना करा की आपण आपल्या AI असिस्टंटला सांगितलं, माझ्यासाठी मुंबई ते गोवा एक वीकेंड ट्रिप प्लॅन कर. तर तो फक्त फ्लाईट्सची माहिती देणार नाही, तो सर्वोत्तम फ्लाईट्स आणि हॉटेल शोधेल, आपल्या बजेटनुसार पर्याय देईल आणि आपल्या परवानगीने बुकिंगसुद्धा करून टाकेल. हेच आहे एजेंटिक AI, जे फक्त उत्तर देत नाही तर काम पूर्ण करतं. हे एजंट्स 3 महत्त्वाच्या क्षमता वापरून काम करतात. पहिलं, ते नियोजन करतात. म्हणजे मोठ्या कामाचे लहान व्यवस्थापित करता येतील अशा तुकड्यांमध्ये विभाजन करतात. दुसरं, ते मेमरी वापरतात, जेणेकरून त्यांना संभाषणाचा संदर्भ लक्षात राहतो. आणि तिसरं, ते प्रत्यक्ष काम करण्यासाठी साधने वापरतात, जसं की इंटरनेटवर काहीतरी शोधणं किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअरशी संवाद साधणं. आता आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजेच पाया मजबूत करण्याचा. इथे आपण त्या मूलभूत कौशल्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याशिवाय या क्षेत्रात पुढे जाणं जवळजवळ अशक्य आहे. ही आपली मूलभूत साधनं आहेत असं समजा. यशाचा पाया हा 2 मुख्य स्तंभांवर उभा आहे. पहिला स्तंभ आहे प्रोग्रामिंग, विशेषतः पायथन, आणि डेटा हाताळण्यासाठी NumPy आणि Pandas सारख्या लायब्ररीज. आणि दुसरा स्तंभ आहे गणित. लिनियर अल्जेब्रा आपल्याला डेटाची रचना समजायला मदत करतो, कॅल्क्युलस मॉडेल्सला शिकायला मदत करतो, आणि बायस इन स्टॅटिस्टिक्स आपल्याला अनिश्चिततेचं मोजमाप करायला शिकवतं. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. इथे आपण त्या मशीन लर्निंग तंत्रांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी खऱ्या व्यावसायिक जगात सर्वाधिक वापरली जातात आणि उत्तम परिणाम देतात. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपण डीप लर्निंगबद्दल खूप ऐकतो, पण बहुतेक कंपन्यांचा डेटा हा एक्सेल शीट किंवा डेटाबेस टेबलच्या स्वरूपात असतो. आणि अशा संरचित डेटासाठी XGBoost सारखे मॉडेल्स आजही सर्वोत्तम परिणाम देतात. का? कारण ते कमी डेटावरही अत्यंत अचूक आणि जलद काम करतात. या क्षेत्रात इतके फ्रेमवर्क्स उपलब्ध आहेत की योग्य निवड करणं कधीकधी गोंधळात टाकू शकतं. म्हणूनच आम्ही एक सोपं मार्गदर्शक तयार केलं आहे. डीप लर्निंगच्या जटिल कामांसाठी PyTorch, टेबलमधील डेटावर काम करण्यासाठी XGBoost आणि नवीन कल्पनांवर जलद प्रयोग करण्यासाठी Keras हे उत्तम पर्याय आहेत. आता आपण आपल्या प्रवासाच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे आणखी उंचीवर पोहोचलो आहोत. इथे आपण आधुनिक जनरेटिव्ह AIच्या इंजिनबद्दल म्हणजेच शक्तिशाली न्यूरल नेटवर्क्सबद्दल जाणून घेणार आहोत. आपण जे काही आश्चर्यकारक जनरेटिव्ह AI पाहतो, जसं की मजकूर किंवा फोटो तयार करणारे मॉडेल, त्यामागे एक अतिशय शक्तिशाली रचना आहे. पण ती कोणती आहे? आणि या क्रांतीचं उत्तर आहे द ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. ही एक अशी रचना आहे ज्याने AIच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली आहे.
आणि याचमुळे आजचा AI मानवासारखी भाषा समजू आणि तयार करू शकतं. ट्रान्सफॉर्मर कसं काम करतं हे समजण्यासाठी ही तज्ज्ञांच्या परिषदेची कल्पना खूपच उपयुक्त आहे. ते माहितीच्या महासागरातून नेमकं महत्त्वाचं काय आहे हे ठरवण्यासाठी अटेन्शन वापरतं. अगदी तसंच जसं आपण एखाद्या चर्चेत सर्वात महत्त्वाच्या आवाजाकडे अधिक लक्ष देतो. आता आपण आपल्या प्रवासाच्या 5व्या आणि सर्वोच्च टप्प्यावर म्हणजेच शिखरावर पोहोचलो आहोत. इथे आपण 2026च्या सर्वात अत्याधुनिक AI बद्दल बोलणार आहोत, स्वायत्त एजंट्स. शक्तिशाली एजंट्स बनवण्यासाठी काही खास पद्धती वापरल्या जातात. चेन ऑफ थॉट ही पद्धत एजंटला माणसासारखं टप्प्याटप्प्यानं विचार करायला शिकवते, ज्यामुळे चुका कमी होतात. रिॲक्ट त्याला विचार आणि कृती यांचा समन्वय साधायला मदत करतं. आणि लँग्राफसारखे फ्रेमवर्क्स या सगळ्या गोष्टी एकत्र आणून जटिल सिस्टीम बनवणं सोपं करतात. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ज्ञान मिळवणं ही एक गोष्ट आहे, पण ते प्रत्यक्षात वापरून दाखवणं हेच नोकरी मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आपली कौशल्य सिद्ध करण्यासाठी या 4पैकी कोणत्याही एका प्रकारचा प्रकल्प निवडता येईल. ग्राहक गळतीचा अंदाज लावण्यासाठी XG बूस्ट वापरता येईल किंवा लँग्राफ वापरून एक स्वायत्त संशोधन एजंट तयार करता येईल. वैद्यकीय प्रतिमांचं विश्लेषण करता येईल किंवा आपल्या डेटाशी संवाद साधणारा चॅटबॉट तयार करता येईल. ह्यापैकी कोणताही एक प्रकल्प आपली सिस्टम बिल्डिंगची क्षमता सिद्ध करेल. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मुख्य मुद्द्यावर येतो, जो या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. 2023चा अभियंता मॉडेल ऑप्टिमाइज करत होता, 2026चा अभियंता सिस्टम ऑप्टिमाइज करतो. आता फक्त मॉडेल नाही, तर विचार करणाऱ्या आणि काम करणाऱ्या संपूर्ण सिस्टम तयार करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. 2026चा अभियंता केवळ कोड लिहित नाही, तो विचार करणाऱ्या प्रणाली तयार करतो. या नवीन शक्तीने जगत क्रांती घडवण्याची क्षमता आहे. तर मग प्रश्न हा आहे की आपण काय तयार करणार आहोत?